कढी बनवायला अगदी सोपी आहे. थोड्याशा टिप्स ट्रिक्स वापरल्या तर ही कढी अतिशय टेस्टी होते. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत अगदी चटपटीत कढी रेसिपी. त्यासाठी मी पातेल्यात 3 चमचे साजूक तूप घातले. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरी काहीही हरकत नाही. अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचाच मी बडीशेप घेतली आहे. कच्ची बडीशेपचा मी इथं वापर केला आहे. आता घालूया मेथी दाणे. तर अर्धा चमचा मेथी दाणे घातली. आता हे छान आपल्याला मंद आचेवर खमंग परतून घ्यायचे. आता यात घालूया आपण कढीपत्त्याची पानं. तर भरपूर असा कढीपत्ता मी यात घातला आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. छान परतून घ्यायचं आहे. आता इथं घालायचं आहे हिंग. तर पाव चमचा हिंग घातला आहे. 5 ते 6 मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहेत. आता यात घालायची आपल्याला हळद. तर अर्धा चमचा मी हळद घातली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला यात घालायचं आहे पाणी. तर 1.5 ते 2 ग्लास मी यात पाणी घालते. दह्याचा अंदाज बघून यात पाणी घालायचं आहे. मी इथं ताकाचा नाही तर दहीचा वापर केला आहे. तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता हे मी अर्धा लिटर दही घेतलं आहे आणि त्यात 3 चमचे जे पोहे खातो आपण त्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ घातले आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यात गुठळ्या राहणार नाही. अशा प्रकारे तर हे व्यवस्थित एकजीव झाले. आता हे आपण यात घालून घेऊया मिश्रण. त्या मिश्रणाच्या पातेल्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला ते दही व्यवस्थित यात घालून घ्यायचे. अशा प्रकारे आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. अर्धी वाटी गूळ घातला आहे. फुल फ्लेमवर याला छान 4 ते 5 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे. तर कालचा माझा खिचडीचा व्हिडिओ चालू होता, त्यामुळे ह्या ज्या उकळ्या येत होत्या कढीला त्या मी घेऊ शकले नाही, व्हिडिओ बनवू शकले नाही, त्याचा स्किप झाला आहे तो. तर तुम्ही इथं बघू शकता. फुल फ्लेमवर खूप उकळवत बसायचं नाही कढी, नाही तर फुटते. तर अशा प्रकारे आपली कढी रेसिपी तयार झाली आहे. अतिशय टेस्टी अशी कढी लागते. आणि एक म्हणजे आपण साजूक तूप फोडणीला घातले, त्यामुळे अप्रतिम याची चव लागते. तर कढी आणि खिचडीचं कॉम्बिनेशन अतिशय टेस्टी लागतं. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. उत्तम अशी रेसिपी ही तयार होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय.